आज आपण बनवूया चिकन बिर्याणी। मी त्यासाठी चिकन घेतले, ते स्वच्छ वॉश करून घेतले। तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून सुद्धा ते चिकन वॉश करून घेऊ शकता। चिकन वॉश करून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलंय। आता ते मिक्स करून घेतलंय मी हाताने। सगळ्या चिकनच्या पीसेसला व्यवस्थित लागल असं मिक्स करून घेतलंय। त्याच्यानंतर मी आलं लसूण पेस्ट केली आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, ती पण सगळ्या चिकनच्या पीसला मिक्स करून घेतली आहे। आपण त्यानंतर मिरची पावडर, चिकन बिर्याणी मसाला, कांदा लसूण मसाला, कोथिंबीर आणि पुदिना थोडासा तोडून टाकू म्हणजे चव येईल। हे सगळे एकत्र मिक्स करून घेऊ। आता मी ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देते। त्याच्यानंतर मी कुकर घेते। कुकरमध्ये खडे मसाले टाकले सगळे। अख्खा बिर्याणीचा तांदूळ मी घेतलाय। आता तो मी शिजायला टाकते। धुवून मस्तपैकी वॉश करून मी टाकलेला आहे, ॲड केलाय। थोडंसं परतून घेऊयात। त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूयात। जेवढा तांदूळ घेतलाय त्याच्या दुप्पट पाणी ॲड करूयात। चवीनुसार मीठ, थोडंसं हलवून घेऊयात। हलवलं नाही तर तांदळाच्या एका ठिकाणीच मीठ लागतं, त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्या आणि कुकरची 1 शिट्टी घ्या। मी आता कुकरची 1 शिट्टी घेऊन घेतली आहे आणि तांदूळ मस्तपैकी चाळणीत काढून घेतलाय। थोडंसं पाणी निथळायला, पूर्ण शिजलेलं नाही, थोडंसं ठेवलेलं आहे बाकी। आता आपण चिकन शिजवून घेऊयात। मी त्यासाठी कुकर घेतलाय, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेत तेल टाकून, कांदा फ्राय करून घेतलाय। आता त्याच्यामध्ये मी ते 15 मिनिटं ठेवलेलं चिकन ते टाकलंय। थोडंसं पाणी ॲड केलंय। त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकलाय। थोडंसंच पाणी ॲड करा, जास्त नका करू। कुकरच्या 3 शिट्ट्या घ्या म्हणजे चिकन मस्तपैकी मऊ असं शिजलेलं असेल। मी आता तो शिजलेला भात व्यवस्थित त्याच्यामध्ये लेयर करून घेते। तुम्हाला परत एकदा शिट्टी घ्यायची असेल त्याची तर तुम्ही घेऊ शकता, मला गरज नाही वाटली त्यामुळे मी घेतलेली नाही आहे। गार्निशिंगसाठी कांदा, तळलेला कांदा आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना। आपली चिकन बिर्याणी तयार आहे। नक्की करून पहा।